नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। आज आपल्याला अतिशय पौष्टिक असं मिल्क शेक बनवायचं आहे। तर वेळ न घालवता आपण लगेच बनवूया। तर प्रोटीन मिल्क शेक बनवायचे आपल्याला। त्यासाठी पिकलेली 2 केळी घ्यायची, फुटाणे घ्यायचे, साखर घ्यायची, बदाम घ्यायचे, मखाने आणि काजू घ्यायचे। तर आपल्याला पहिले काय करायचे, मखाना आणि फुटाणे हे व्यवस्थित भाजून घ्यायचे। तर फुटाणे घ्यायचे, अगदी हलकीसे आपल्याला गरम करून घ्यायचे आणि मखाने घ्यायचे। तर अगदी हलकेसे मी भाजून घेतले, 1-2 ते 3 मिनिटं। व्यवस्थित भाजून झाले, प्लेटमध्ये काढून घ्यायचे, गॅस बंद करायचा आहे। तर आता हे थंड होईपर्यंत आपण केळीचे काप करून घेऊ। तर अशी साल काढून घ्यायची आपल्याला। आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना अतिशय पौष्टिक असा आपल्याला मिल्क शेक आहे आणि प्यायलाही तितकंच छान लागतं। तर असे काप करून घ्यायचे आपल्याला। तर आता व्यवस्थित काप करून घेतले। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे। तर आपल्याला मिक्सरचं असं मोठं भांडं घ्यायचे आणि पहिले आपल्याला हे जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले ना हे दळून घ्यायचे, अगदी बारीक पावडर करून घ्यायचे आपल्याला। तर बघू शकता अगदी बारीक पावडर तयार करून घेतली मी, बघा। तर आता यात आपल्याला साखर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर व्यवस्थित पुन्हा एकदा मी दळून घेतलंय। तर आता आपल्याला जे आपण केळीचे काप करून ठेवले ना ते काप घालायचे। तर दूध घालायचे, 1 ग्लास दूध घेतले मी। आता यात वेलची पावडर घालायची आपल्याला थोडीशी, अर्धा चमचा वेलची पावडर। आणि आता मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचे। तर अगदी व्यवस्थित मी इथं मिक्सरमधनं फिरवून घेतले। तर थोडेफार असे तुकडे राहिले असेल तर पुन्हा एकदा आपण फिरवून घेऊया। तर थोडंसं मध घालायचे आणि इथे मी थंड दुधाचा वापर केला आहे। आपल्याला फ्रीजमधलं थंड दूध घालायचे आणि आता इथं मलाई घालायची आणि व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर अगदी व्यवस्थित तयार झालंय मिल्क शेक। आईस क्यूब घालायचे आणि मिल्क शेक, मध घालायचे थोडंसं, पिस्ता, तर अगदी परफेक्ट असा आपला मिल्क शेक तयार झालाय। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।